पुढे घेऊन गेले, आपल्या गावाला पुढे घेऊन गेले आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व जिच्या माध्यमातून झालं, पुण्याला पराजित करून पहिल्या नंबरचं पारितोषिक कमावलं. त्यानंतर भारतामध्ये प्री क्वार्टर फायनल मध्ये ज्यांनी अगदी सहजगत्या आपली आगेकूच केली होती तीच अक्षया पाटील आमदार साहेब आणि वसंतजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या होत्या. अक्षया नितीन पाटील. वेलकम अक्षया पाटील. आणि अशीच तू पुढील वाटचाल अगदी नक्कीच लवकरात लवकर जे तुझं स्वप्न आहे की मला भारत जिंकायचं आहे आणि ते स्वप्न नक्कीच तुझं साकार होईल. यानंतर ह्या APLच्या माध्यमातून मी आमंत्रित करतोय आपले 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी एक लाडकं व्यक्तिमत्व तसेच मंचावरती उपस्थित आहेत कैलासजी तरे साहेब जे आमदारांचे बंधू आहेत. कैलासजी तरे साहेबांच्या यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय देवानंदजी वजे साहेब. या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे कैलासजी तरे साहेब. तसेच जयवंतजी गरुडा साहेब सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी होईल. या एकत्रित या कैलासजी तरे आणि जयवंतजी गरुडा साहेब. असं म्हणतात ना की ही जोडी तुटायची नाही. अगदी आम्ही म्हटलं की कैलासजी तरे आपण या, तर ते म्हणाले नाही माझ्या समेत जयवंत साहेब सुद्धा असतील. ही A1 जोडी आपण पाहतोय आणि या A1 जोडीचा सन्मान या ठिकाणी होतोय देवानंदजी वजे यांच्या शुभ हस्ते. तसेच या मंचावरती शर्वरी तुषार पाटील ज्या प्रवीण अनंत पाटील यांच्या सुकन्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. शर्वरीताईंचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भूपेशजी गावड. या आपण आपल्या शुभ हस्ते आपण शर्वरीताईंचा यथोचित सन्मान करणार आहोत. ₹5,000 आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. वेलकम मॅडम. यानंतर आपलं लाडकं व्यक्तिमत्व आपला माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अशी आपुलकीची भावना जोपासणारे, मित्रत्वाचं नातं जोपासणारे माननीय श्री विलासजी तरे साहेब आमदार बोईसर विधानसभा. आपणास मी विनंती करतो की आपण APL पर्व 9च्या निमित्ताने आपल्या भावना आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत. विलासजी तरे साहेब. आगरी प्रीमियर लीग 2026 च्या इथे क्रिकेटच्या भव्य अशा सामन्यांच्या आयोजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय वसंतजी चव्हाण साहेब, वजे सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रीमियर लीग स्थापन झालेले त्या आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष माननीय देवानंदजी वजे, उपाध्यक्ष भूपेश गावडजी, सर्व कमिटी मेंबर्स, कार्यकर्ते. खरं तर हे ग्राउंड बघून एवढा आनंद झालेला आहे की इथं निसर्ग सर्वांना प्राप्त झालेला आहे, खेळाडूंसहित प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा. आणि हे 2 महिन्यापासून ग्राउंड बनवण्याचं काम चांगल्या पद्धतीने इथे होत होतं. हे पडद्याच्या पुढे सर्व लोक असतात, पण पडद्याच्या मागे काही लोक होती, त्यांची सुद्धा मी प्रामुख्याने नाव घेतो. त्यामध्ये एक आमचे सहकारी राजू पाटील
हे ग्राउंड बनवण्यासाठी खूप मेहनत इथे घेत होते. त्यांना अडचणी सुद्धा आल्या, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे न डगमगता एक चांगलं, मी तर बघतो या जिल्ह्यामध्ये आगरी प्रीमियर लीगला एक चांगलं ग्राउंड तयार करून देण्याचं काम या सर्व मंडळींनी इथे केलेलं आहे. अनेक मंडळी इथे आहे. संजय किने असेल, सुशांत किने असेल, सर्वच उपस्थित असलेल्या सर्व ज्यांनी ज्यांनी इथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. आणि आज मला ह्या मंचावरून एक चांगलं बघायला इथे दिसतं की पालघर जिल्ह्यातील सर्व आगरी समाज एकत्र आणण्याचं आपल्या माध्यमातून जे आपण काम केलेलं आहे ते खूप मोठं काम केलेलं आहे. मी परत आपल्याला सर्वांना एक खेळाच्या माध्यमातून, आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व तरुणांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांना जिल्हा लेवलला, राज्य लेवलला किंवा देशा लेवलला पोहोचवण्याचं काम, घडवण्याचं काम आपल्या आगरी समाजाच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आगरी समाजाला सांगेन की आपण या मंचावर एकत्र आलात, भविष्यात सुद्धा अशाच सर्वांनी एकत्र राहावे. या विभागाचा आमदार म्हणून सदैव आपल्या पाठीशी राहील हेच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अगदी आम्ही म्हटल्याप्रमाणे की आपला माणूस आम्ही का म्हणतो आमदार साहेबांना, कारण सदैव आमच्या पाठीशी असणारे हे व्यक्तिमत्व आहे. अडचण असो व चांगली गोष्ट असो, प्रत्येक वेळेला अगदी सोबत, अगदी मित्रत्वाच्या नात्याप्रमाणे हे सोबत असणारे व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आपण पाहतो की ही A1 जोडी आम्ही नेहमी म्हणत असतो. जिथे जिथे आमदार साहेब आहेत तिथे तिथे अगदी सावलीप्रमाणे वसंत चव्हाण साहेब सुद्धा आहेत. कुठेही असू द्यात हे दोघे जण आपल्याला दिसतीलच. आणि म्हणूनच यानंतरच्या मनोगतासाठी मी आमंत्रित करतोय मान्य श्री वसंतजी चव्हाण साहेब, जिल्हा प्रमुख पालघर, शिवसेना. आगरी प्रीमियर लीगच्या आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित बोईसर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार विलासजी तरे साहेब, या प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंदजी वझे, सचिव योगेशजी तरे, सल्लागार रमाकांतजी पाटील, रुपेशजी पाटील, भूपेशजी गावड, राजू पाटील साहेब, तसेच वजे सर आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व क्रिकेटचा हा संग्राम जे राबवत आहेत ते सर्व खेळाडूगण आणि प्रेक्षक वर्ग, प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेला प्रेक्षक वर्ग. मी या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगेन की या जिल्ह्यात या ज्या लीग आपण आयोजित करतात, आमदार साहेबांनी जसं सांगितलं की पडद्यामागची जे खेळाडू आहेत ते पडद्याच्या पुढचे खेळाडू दिसतात, पण पडद्याच्या मागे जे आयोजक असतात ते दिसत नाहीत. पण ते इतकं छान नियोजन जे केलं गेलंय, म्हणजे मी आल्याच बघितलं की इतकं छान ग्राउंड आपल्या खेळाडूंना उपलब्ध करून देत असताना त्या पडद्यामागच्या कार्यकर्त्यांना जो काही त्रास होतो, ती काय मेहनत करावी लागते, ती खरंच खूप छान आणि चांगल्या पद्धतीने. मी आता ड्रोनच्या साह्याने जेव्हा या ग्राउंडचं चित्र पाहिलं तेव्हा एखादं स्टेडियम जसं असतं तसं हे स्टेडियम बनवलंय. त्याबद्दल मी सगळ्यांचे, या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व खेळाडू चांगल्या खेळाडू वृत्तीने या कार्यक्रमात, ह्या स्पर्धेला खेळाडू वृत्तीने सामोरे जाल आणि चांगला खेळ इथे बघायला मिळेल अशी आशा बाळगतो. आणि ह्या कार्यक्रमाला, या प्रीमियर लीगला इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आणि नियोजन इतक्या छान प्रकारे असल्यामुळे या सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या आपण बघतोय 23 धावा. सन्माननीय कुंदनजी संखे साहेब, पालघर विधानसभेचे जिल्हा प्रमुख आपण या ठिकाणी उपस्थित होताना पाहतोय. वेलकम साहेब, वेलकम. आपलं शुभ स्वागत. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात आदरणीय सन्माननीय कुंदनजी संखे साहेब. तसेच आपण या मंचावरती पाहतोय एक अनोखं व्यक्तिमत्व, अगदी आमच्या APL साठी सदैव जे प्रयत्नशील असतात, आमच्या संपूर्ण कोर कमिटीवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे श्री भानुदासजी गजानन भोईर, कार्यकारिणी सदस्य ठाणे शहर जिल्हा, तसेच माजी उपाध्यक्ष ठाणे व पालघर विभाग OBC मोर्चा या ठिकाणी उपस्थित झालेले, ज्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. तसेच या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलू इच्छितो की ज्या ज्या वेळेला आमची टीम
ही संपूर्ण कोर कमिटी टीम ठाण्यामध्ये जात असते त्यावेळेस संपूर्ण त्यांचा जेवणाचा खर्च साधारणतः 10-15 हजार रुपये अगदी सहजगत्या हे मानपानासाठी सहजगत्या खर्च करतायत असं व्यक्तिमत्व भानुदासजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी देवानंदजी वजे साहेब आणि भूपेशजी गावड साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भानुदासजी भोईर अर्थातच भानुदास शेठ यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश किनी आपण यायचंय। महेश किनी आपण या। नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीमचा गेल्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच महेश किनी यांना विनंती केली आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। एन्जॉय ग्रुप कडून 1000 रुपये आलेले आहेत महेश किनी यांना आणि त्याचप्रमाणे मनोजी पाटील सोनावे ओनर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेत। महेश वेल प्लेड, सुपर बॅटिंग, अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं आणि संघाला थेट फायनल मध्ये घेऊन गेले। 9 बॉल 27 धावा, सुपर, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग। आणि आता जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आहेत मनोजी पाटील वॉइस ऑफ बहाडोली। हॅलो, चला या ठिकाणी आपण एका विशेष सन्मानाकडे वळणार आहोत। दीपा तुषार पामाळे यांनी क्रीडेला पुढे घेऊन जाण्यासाठी अक्षरशः आपली जी आगरी कन्या आहे अक्षया पाटील यांच्यासाठी पारितोषिक दिलेलं आहे। रोख रक्कम रुपये 2500 रुपयाचं पारितोषिक, कारण ही महाराष्ट्राची कन्या आहे, आपली आगरी कन्या आहे आणि कबड्डीला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे। मी दीपा पामाळे आणि तुषार पामाळे आपणास आमंत्रित करतोय की आपण दोघांनी ओके संख्या मॅडम आहेत, संख्या मॅडम आणि दीपा पामाळे यांच्याकडून सन्मानित केलं जाईल अक्षया पाटील। तुषारच्या बॅट मधून लगातार 3 षटकार आलेले आहेत। यावेळेला आपण बघतोय धावसंख्या 30। मागच्या षटकातील 2 चेंडूंवर 2 षटकार आणि यावेळेला 1 षटकार येताना तुषार हा आक्रमक थोडासा होताना आपल्याला बघायला मिळतोय। आदरणीय कुंदन वासुदेव तरे साहेब उमरोळ यांच्याकडून 2000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय। हा झेल खूप महत्वाचा आहे, झेल सुटला इथे। 3 षटकारानंतर उडालेला झेल इथे आपल्याला बघायला मिळतोय सुटलाय आणि त्यानंतर मात्र काय परिणाम होतील हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। महेश आपण यायचं आहे। मागच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन सोनावे हा संघ आपल्याला बघायला मिळेल। त्याच संघातील खेळाडू कोपरगावचा महेश किणी आपण यायचा आहे। आदरणीय तुषारदादा पामाळे साहेब यांना विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे। आणि मनोज पाटील पिंट्या यांच्या माध्यमातून संघमालक आहेत। तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली इथे आमचे तिसरे पंच। तर मनोज पाटील साहेब पिंट्या यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज महेशला आलंय ते आपण द्यायचं आहे। एन्जॉय ग्रुप कोपर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज महेशसाठी आलंय ते त्यांनी स्वीकार करावं। आदरणीय मिलिंद काशीनाथ किणी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खरट्टा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख खरट्टारा इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून 510 आईस्क्रीमचं वाटप या वेळेला होणार आहे। धन्यवाद।
हॅलो. सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब तसेच लाडके आमदार विलासजी तरेस साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलात. हॅलो आमदार साहेब 2 मिनिटं फक्त आपले घेतोय कारण आपल्यासाठी एक खास गिफ्ट आहे या APLच्या माध्यमातून आपण पाहतोय. दत्तात्रेय शिनवार वझे यांचे सुपुत्र श्रीयश वझे यांच्याकडून आमदार साहेब आपल्यासाठी प्रीतीपूर्वक एक भेट वस्तू आणलेली आहे आणि त्याचा स्वीकार आमदार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या ठिकाणी प्रीतीपूर्वक भेट वस्तू प्रदान केली जाते. ओपन यास लगेच श्री गणेशा लगेच करायचं आहे कारण त्यांच्याच हे लेखणीतून सर्व आपण साकार झालेलं पाहतोय. विलासजी तरेस साहेब यांना प्रीतीपूर्वक एक भेट वस्तू दिली जाते. शेठजी दयानंद वझे आणि अप्रतिम असं रेखाटन आपण पाहतोय. आमदार साहेबांचं रेखाटन अगदी पेन्सिलीच्या माध्यमातून स्केचच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि तीच भेट वस्तू प्रदान केली जात आहेत आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जात आहेत. असंच रेखाटन करत राहा आणि आपण उज्ज्वल यश प्राप्त करत राहा. आणि आमदार साहेब तसेच वसंतजी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी APLच्या कोर कमिटीच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. तसेच आपण पाहतोय मिलिंदजी किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच सदानंदजी भोईर साहेब आणि जगन्नाथजी पाटील साहेब यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूयात. वेलकम वेलकम वेलकम. तीन षटकांचा खेळ होताना धावसंख्या 31 धावा 31 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सचिन काका. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 षटकार आले होते. शेवटच्या चेंडूवर सचिनला इथून पुन्हा एकदा तुषार. फुलटॉस लेनचा चेंडू होता. या वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथून एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय 3.1 षटकांचा खेळ होताना 32 धावा धावफल कव्हर 3 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने संघ मालक आहेत स्वप्नील पाटील डॉन. दुसऱ्या बाजूने सरपाडे गावचा एक अष्टपैलू खेळाडू तुषार पाटील. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना तुषारला आपण पाहतोय. पंकज पाटील पालन यांनी मंचावरती यायचं आहे. पंकज पाटील पालन नेहाली स्वरांगीचे जे आयकॉन खेळाडू आहेत पंकज पाटील आपणास मी आमंत्रित करतोय. चला यानंतर आपण अतिथी देव भव आपली भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासूया. आपल्यामध्ये एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक नेतृत्वाची खाण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सागराचा संयम आणि सह्याद्रीची उंची असणारे व्यक्तिमत्व पालघर विधानसभेचे जे प्रमुख आहेत आदरणीय सन्माननीय कुंदनजी संखे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वझे साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय कुंदनजी संखे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. कुंदनजी संखे साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. नक्कीच असं म्हणतात की नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता मिळवणं नाही, लोकांच्या आशांना नवी दिशा देणं. तुमच्या या कार्याचा सुगंध सर्वत्र असा दरवळत राहू दे आणि जनतेची सेवा हीच तुमची ओळख ही कायमची राहू दे. ज्यांच्या माध्यमातून या APL साठी 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. थँक्यू सो मच कुंदनजी संखे साहेब. तसेच आपण मंचावरती पाहतोय त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
संखे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी दीपाताई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संखे मॅडमचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला तिसरे पंच आपण ऑनफिल्ड पंच आपण थोडी घाई करा. ओम कुंभवली श्री ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच मॅडम तृप्ती संखे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान दीपा पामाळे यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम मॅडम, वेलकम. आपलं शुभ स्वागत या APL पर्व 9च्या माध्यमातून. आणि याच ठिकाणी पारितोषिक सुद्धा लावलं जाते. बाहेरील जर कोणी झेल घेतला प्रेक्षकांनी, खेळाडू नसेल तो, जर प्रेक्षक असतील तर 300 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. आणि जर एखादी भगिनी असेल म्हणजे लेडीजने जर कोणी कॅच घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. मिलिंदजी किनी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पोहोचवलं जाईल. तसेच मिलिंदजी किनी यांच्याकडून 510 आईस्क्रीम आपणास प्राप्त झालेले आहेत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय भूपेश गावड. आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटरा उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रीय दर्पण या White ball. पुरस्काराने सन्मानित झालेले मिलिंदजी किनी, ज्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. मिलिंदजी किनी तसेच दरवर्षी 500 आईस्क्रीम असतात. या वेळेला भर झालेले 510 आईस्क्रीम या सर्वांसाठी अगदी जे आवर्जून न चुकता ग्रँड फिनालीच्या दिवशी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात मिलिंदजी काशीनाथ किनी. यावेळेला आपण बघतोय ओम श्री साई वडापाव सेंटर दैसर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आदित्य रमेश पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच वेलकम साहेब, आपलं शुभ स्वागत. तसेच भगवानजी पाटील आपणास सुद्धा विनंती असेल आपण मंचावरती विराजित व्हा, अगदी मनमुराद आनंद घ्या या क्रिकेटचा. तसेच मंचावरती उपस्थित आहेत सदानंदजी भोईर साहेब गावराई पाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो रत्नाकरजी पाटील या आपल्या शुभ हस्ते. सदानंदजी भोईर साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तर याआधी सुद्धा वाईट बॉल होता आणि इथे परत एकदा वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. VIP बॉक्स मध्ये डायरेक्ट चेंडू जर षटकाराचा गेला तर तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय प्रितेश पाटील साहेब आणि राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून मात्र हे 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळेल. तसेच आपण या मंचावरती पाहतोय ठाण्यावरून या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय आदरणीय राम भोईर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी मनोज पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राम भोईर साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. राम भोईर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. वेलकम साहेब, आपलं शुभ स्वागत या APL पर्व 9च्या निमित्ताने. तसेच आपण मंचावरती पाहतोय जगन्नाथजी पाटील गावराईपाडा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय रोहित किनी, आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण जगन्नाथ पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आदरणीय योगराज वजे साखरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रांजल प्रजे पाटील मॅडम गिराळे उपसरपंच ग्रामपंचायत गिराळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले अग्री प्रीमियर लीग करिता. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद मॅडम. चार षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 44 धावा. श्री साई मंगलदास पाटील साखरे यांच्याकडून 1100 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत.
त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय अमितजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमसाई वडापाव म्हणून ज्यांचे ख्यातनामा आहेत, अगदी चविष्ट वडेपाव ज्यांच्या माध्यमातून मिळतात दैसर, तर त्यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विशाल गरत आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पवार साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अगदी आपण पाहतोय विश नेटवर्क ह्या नाव नाही, एक ब्रँड झालेला आहे आणि या विश नेटवर्कने तब्बल 22,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात. एक आपला आगरी समाजातील मुलगा अगदी मागच्या वर्षीपासून सुरुवात केली लाईव्ह थेट प्रक्षेपणाचं आणि 20,000चा टप्पा 22,000चा टप्पा पार केलेला आहे. वेल डन विश नेटवर्क ऑल टीम. तुम्हाला आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असतील. आपण पाहतोय कैलासवासी अनंत दाजी वझे यांच्या स्मरणार्थ श्री योगराज अनंत वझे साखरे यांच्याकडून 10व्या क्रमांकाचा चषक प्राप्त झालेला आहे. मी आशाताई अनंत वझे आपणास आमंत्रित करतोय, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी देवानंदजी वझे साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आशाताई अनंत वझे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 10व्या क्रमांकाचं आकर्षक चषक आपणास प्राप्त झालेला आहे. तर 5व्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर मुनीत कुडीला आलेला षटकार आणि या षटकाराने डॉन किलर बिरवाडी सरपडा हा संघ जाऊन पोहोचतोय 50 या धावसंख्येवर. अप्रतिम फटकेबाजी झेल सोडल्यानंतर परिणाम काय होतात याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तुषार पाटील दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. अजिंक्य गरत होल्डर यांच्या हातामधून झेल सुटलाय म्हणजे झेल कठीण असेल, कारण हा खेळाडू चाणाक्ष क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातोय आणि सहजासहजी या खेळाडूकडून झेल सुटत नाहीत. परंतु यावेळेला आपण बघतोय खूप प्रयत्न चांगला केला होता झेल घेण्याचा. चला आपण या ठिकाणी मंचावरती पाहतोय सन्माननीय राजू मडवी साहेब पंचायत समितीचे सदस्य आहेत. पन्नास धावा फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिले तर सन्माननीय बाळू मडवी साहेब पंचायत समितीचे विद्यमान सदस्य यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी संजय किनी आपणास आमंत्रित करतोय. बाळू मडवी यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. पंचायत समितीचे सदस्य आदरणीय सन्माननीय बाळू मडवी साहेब. राजू दादा पाटील साहेब या ठिकाणी अगदी गेले खूप दिवस जवळजवळ 60 ते 75 दिवस या APL चं पर्व अगदी चांगलं कसं होईल यासाठी अतोनात मेहनत घेतायत, परिश्रम करतायत. तसेच आपण मंचावरती पाहतोय सन्माननीय दीपा पामाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी रिया पाटील मॅडम आपणास विनंती करतो की आपण दीपा पामाळे मॅडम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. खेळाला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. अगदी महिलांना सुद्धा सोबत घेऊन या सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे अशा दीपा पामाळे मॅडम, ज्यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. दीपा पामाळे मॅडम जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तिसऱ्या बॉलवर यावेळेला भावेश पाटीलच्या बॅटमधून एक रन तर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. प्राक्तन किनी पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना
डॉन किलर बिरवाडी सरपाडा. यानंतर आपण ह्या एपीएलच्या माध्यमातून सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कुंदनजी संखे सर, अगदी लाडकं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट व्यक्तिमत्व, पालघर विधानसभेचे जे प्रमुख आहेत आणि त्यांच्या आपण मनोगताकडे वळूयात आणि ऐकूयात त्यांच्या भावना. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो हॅलो. आम्हाला माईकची खूप सवय आहे, म्हणजे माईक का वाजत नाही. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवरायांना वंदन, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन. आज आपल्या आगरी समाज बांधवांच्या माध्यमातून जे वर्षोनुवर्ष आपल्या या क्रिकेट, मी याला स्पर्धा म्हणणार नाही, क्रिकेट महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या समाजाला एकत्र करण्याकरता हे गावोगावी जे क्रिकेट सामने भरवले जातात याकरता उपस्थित आपल्या सर्व गावचे समाज बांधव, सर्व पक्षीय पदाधिकारी, सर्व समाजातील आपल्या संबंध भागातून आलेले सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व आणि आयोजक मंडळी. मी गेल्या वेळेला आपलं इथे होतं ना, जलसारला होतं ना, कुठं गेल्या वेळेला होतं, माकणाला होतं, माकणाला पण मी आलो होतो. आणि आज आपल्या समाजाच्या माध्यमातून हे जे क्रिकेट स्पर्धांचं आयोजन ज्या मैदानावर होत आहे, हे मैदान बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण मी ह्या मैदानावर अनेक वर्ष आलो आहे, बरोबर ना. पण त्यावेळेला ते मैदान राजू कसं होतं, एकदम असं खोलगट वगैरे होतं. परंतु आता हे जे आपलं मैदान आहे, हे मैदान अगदी चांगलं सुस्थितीमध्ये एक खेळण्यासारखं उत्कृष्ट मैदान आपण बनवलं. याकरता प्रथमतः आपल्या गावातील, आणि राजू तूच पुढाकार घेतला, त्यामुळे राजू तुझंही काय चार काय अमाऊंट सांगतोय काय, नाही ना. त्यामुळे राजूचं खरोखर, राजू नेहमीपासूनच अशा विषयाकरता पुढे असतो. बाकी सर्वच आपल्या ह्या गावची मंडळी ही माझ्या खूप परिचयाची आहेत. म्हणजे इथे बसले तर जयवंत आहे, रुपेश आहे, भगवान दादा आहे, आपला वैभव आहे, वैभव समज आपल्या सफळाचा आहे, पण संदेश आहे, संदेशचा भाऊबाई, सगळी टीम, सगळी ही टीम आहे, ही माझे सगळे जुने सहकारी आहेत. त्यामुळे साखरे गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून, आता काही मधला गॅप आहे कारण मी जिल्हा प्रमुख पालघर आणि डहाणूचा आहे, परंतु ही जी गावं आहेत ही माझे पहिल्यापासूनच्या आहेत, ताई बसलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जे आपल्या समाजाला एकत्र करण्याचं काम करता ही खूप चांगली गोष्ट आहे. बघा, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये एवढं व्यस्त असतो की कधीतरी आपण समाजाचं भान ठेवलं पाहिजे. आणि आपण किती जरी मोठं झालो, किती पुढेही गेलो, तरी समाजाला विसरता कामा नये. ही भावना या खेळाच्या माध्यमातून आपण समाजाला एकत्र आणता, हेच खूप महत्वाचं आहे. आता मी गेल्या 2 दिवसांपासून मुंबईला होतो, मला संदेशचा फोन आला, बाकी आमच्या त्या प्रफुलचा आपला फोन आला, तर मी म्हटलं येतानाच वळतो, कारण मी आणि माझी मिसेस गेल्या 2 दिवसांपासून इलेक्शनच्या थोडंसं पालघर डहाणू ह्याचा विजय मिळवल्यानंतर थोडं 2 दिवस म्हटलं बाहेर जाऊया. तर बाहेर कुठं नाही गेलो, फक्त बोरलाच गेलो होतो. पण येताना वळलो आणि येताना बघितलं की आपलं गाव हे सर्व आपल्या समाजाचं स्वागत करण्याकरता की तत्परतेने त्यांनी मांडणी केली आहे. प्रत्येक ठिकाणी रांगोळ्या आहेत, प्रत्येक ठिकाणी स्वागताचा कक्ष बनवलेला आहे. ही एक समाजाची एकीची भावना ही आपल्या प्रत्येक ह्या पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक समाजामध्ये आहे. आणि ज्या समाजामध्ये री आहे तो समाज हा पूर्ण ताकदवर असतो. आगरी आहे, वंजारी आहे, भंडारी आणि बाकी आपले मच्छीमार बांधव किंवा सर्वच आपले जे समाज आहे हा स्थानिक भूमिपुत्र आहे. हा स्थानिक भूमिपुत्र टिकला तर आपला पालघर जिल्हा टिकेल. कारण पालघरमध्ये आपण बघतो वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे उद्योग हे येतात. सत्तेमध्ये जरी आम्ही असलो तरी स्थानिक भूमिपुत्र ही संकल्पना जेव्हा आपण ताकदीने सर्व म्हणून घेऊन जाऊ तेव्हा सगळं समाज पुढे जातील. आज आपण दीपाताई इकडे आहेत. दीपाताई, आज तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, दीपाताई पुढच्या वेळेला 100% नगरसेवक बनतील, हा माझा शब्द आहे, पुढच्या 20 महिन्यानंतर. कारण त्या आमच्या अगदी कट्टर पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. तुषार भाऊ इकडे बसलेले आहेत, त्या पक्षाच्या शहर संघटिका आहेत. त्यामुळे आपला समाज हा खूप दिलदार समाज आहे. आगरी समाज हा कुठली भिडभाड न ठेवता स्पष्टपणे बोलणारा समाज आहे. प्रत्येक समाजामध्ये काहीतरी गुण असतो. जसं आपण म्हणतो ना कुटुंबामध्ये अनुवंशिक आलेला गुणधर्म आहे, तसं आगरी समाजामध्ये गुण आहे की तो त्याचं काय म्हणतो खाणं, तर आगरी समाजाचं ज्या घरात तो जेवला त्याला कुठेही चव दुसऱ्या समाजामध्ये लागू शकत नाही, हा पहिला गुण. आणि दुसरा गुण असा आहे की आगरी समाजाने जिकडे एकमुखाने राहिला तो कधीही कुणाशी प्रतारणा करत नाही. तो ठामपणे तो आपल्या त्या भावनेशी एकत्रित राहतो.
त्यामुळे आपण आज अत्यंत उत्कृष्ट आयोजन केलंय आणि आपण असंच आयोजन करत राहावं. आज ज्या ज्या लोकांनी आपल्याला या सहकार्य केलंय त्या सर्वांचंही मी आभार व्यक्त करतो. कारण क्रिकेट हे आजकाल दर दिवसाला झालेलं आहे आमच्याकडे पण आम्हाला अशा काही ठिकाणी आवडतं की जिकडे त्याच्यामध्ये समाजाची एकोप्याची भावना असते आणि ती एकोप्याची भावना आज आपल्या खेळाच्या माध्यमातून आपण वर्षानुवर्ष आज ह्या गावामध्ये पुढच्या वर्षी दुसऱ्या गावामध्ये आणि आपला आगरीपणा टिकवण्याचं काम या क्रिकेटच्या माध्यमातून आपण करता. याकरता मी आपल्या सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला कधीही एक ह्या जिल्ह्याचा स्थानिक भूमिपुत्र म्हणून पक्ष हे असतात गोष्टी. पक्ष आज आपण आज पदावर आहोत, उद्या पदावर असू अथवा नसू, परंतु आपली जी मी नेहमी असं म्हणतो कारण आमची सुरुवातच स्थानिक भूमिपुत्र या संकल्पनेखाली झाली आहे. त्यामुळे आपल्यातला स्थानिकपणा टिकवून सर्व समाजाने पुढे गेलं तर येणारे चौथी मुंबई, लोक सांगतात चौथी मुंबई, या चौथी मुंबईमध्ये आपला स्थानिक भूमिपुत्रच मोठा झाला पाहिजे ही आपण भावना ठेवूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. हॅलो, आदरणीय सचिनजी पाटील साहेब सांग्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण आगरी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आदरणीय सौभाग्यवती मेघा सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य बहाडोली यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदनजी संके साहेबांना सांगू इच्छितो की आपल्याच विभागात पुढच्या वर्षी ही स्पर्धा असेल बिरवाडी गावात, तेव्हा ते मैदान खूप छान आहे आणि तिथे तयारीला लागावं लागेल आपल्याला सुद्धा. दरम्यान आपण पाहिलं तर धावांची गती स्कोरकार्डवर जाऊन पोहोचते. 68 रन ऑन दी बोर्ड लागला आता डॉन किलर बिरवाडी सरपाडा या टीमची. आदरणीय सन्माननीय विजयजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदिवासी पालघर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, NCC नंडोरे, नेहमीच आपण पाहिलंय. आणि मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विजयजी तरे साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि काय दमदार आणि शानदार षटकार 6 मिलिंद किनी साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत. लगातार 3 षटकार, 3 चौकार, विकेट हॅट्रिक, 500 रुपये बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो आणि 200 रुपये कमवा. आणि महिला वर्गाने जर झेल टिपला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज तुम्हाला मिळेल. पंकज पाटील पालन, आपण 5 मिनिटं, आपण लगेच या 5 मिनिटात. ₹300 कॅश प्राइज यावेळेला पाहायला मिळेल. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या यावेळेला आपल्याला पाहायला मिळते 76 धावा, 76 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. धन्यवाद कुंदनजी संके साहेब, आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. सदानंद पाटील साहेब, सदानंद भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत गावराईपाडा. त्यांचं मनपूर्वक जीवाभावाचे मित्र म्हणून मिलिंद किनी साहेब आणि सदानंद भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. देवानंद वजे साहेब अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष भूपेजी गावड, योगीजी तरे, किशोरजी वजय, रुपेजी पाटील, संदेश पाटील, राकेश कुडू, भरपूर म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सदस्य आहेत. आणि इथून मॅच यावेळेला अप्रतिम जबरदस्त करारे प्रहार केलेत भावेश पाटीलच्या बॅटमधून. आईस्क्रीम वाटप या ठिकाणी केले जाणार आहे. तर लहान मुलांनी बरोबर उजव्या साईडला स्टेजच्या बाजूला आपण उपस्थित राहायचंय. लाईन मध्ये आपण उपस्थित राहा. भगवानजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. भगवानजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. गेली 7 दिवस आपण पाहिलं 6 बॉलवर 6 षटकार. जर कोणत्या फलंदाजांनी मारले तर 5000 रुपये त्यांच्या वतीने होते, परंतु अजून कोणीही पात्र ठरलेलं नाहीये. भगवानजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हा समालोचकांना सुद्धा त्यांनी मात्र कलागुणांना वाव दिला. यावेळेला बॅटची एज याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. लक फॅक्टर 4 रन APL 4. 84 धावा, तब्बल 85 धावांचं लक्ष्य डॉन किलर बिरवाडी सरपाडा टीमने प्रतिस्पर्धी संघ आई एकविरा ग्रुप माकणे या टीम समोर हे लक्ष्य समोर ठेवलं गेलंय.
85 धावांचं लक्ष्य आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अग्री प्रीमियर लीग पर्व 9 विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल. विश्वास पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. सुदेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्यासमोर देवानंद वजे साहेब आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे VIP बॉक्स जो आज आपण पाहत आहेत प्रितेशजी पाटील साहेब. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्रणय पाटील, सोन्या, मनोज घरत, विकी वजे, तुषार घरत, सुधीर वजे, बंटी, बंड्या धीरज, अभिषेक पाटील गुड्डी, अक्षय वजे, अमोल वजे. VIP बॉक्स त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्या बॉक्सच्या आतमध्ये जर बॉल जातो डायरेक्ट तर तुम्हाला 11,000 रुपये रोख रक्कम मिळतील. संजयजी किनी, तुषारजी पामाळे साहेब, वैभवजी घरत समोरच आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकांत पाटील सोनावे, बाळू मडवी साहेब पंचायत समिती सदस्य 5,000 रुपये त्यांच्याकडून आले. त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. हॅलो. कुमारी प्राजक्ता जयवंत पाटील या मुख्य मंचावर उपस्थित आहे, जी सध्या ठाणे ग्रामीण या ठिकाणी गृहरक्षक पदी कार्यरत आहे. या प्राजक्ताचा यथोचित असा सन्मान आपण करत आहोत. मी अक्षयजी घरत आपणास विनंती करेन की प्राजक्ताचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. चेतन 5 षटकांमध्ये 61 धावा होत्या आणि त्यामुळे या षटकामध्ये 23 धावा आल्या. ऍडिशनल केले गेले 84 आणि 85 रनचं टार्गेट सेट केले गेले. विश नेटवर्क या चॅनेलवर आपण सध्या तरी आहोत आणि विश नेटवर्क कुटुंबासाठी आनंदाची बातमी. विश्वास पाटील की विश नेटवर्कचे 22,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. ही केवळ संख्या नाही तर प्रेक्षकांचा विश्वास, प्रेम आणि पाठिंबा आहे. ग्रामीण ते शहर, खेळ ते समाजकार्य, सर्व क्षेत्रात विश नेटवर्कने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल विश नेटवर्कच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक अभिनंदन. अशीच प्रगती, अशीच भरारी नव्या उंचीला स्पर्श करत राहा. विश नेटवर्कला पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आईस्क्रीम या ठिकाणी वितरित केल्या जात आहेत. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब, मराठी दणका. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत इथे उपस्थित झालेले संपूर्ण विजयजी तरे साहेब, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण रत्नाकांत पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. विजयजी तरे साहेब, कमिंग सून स्पर्धा येते आणि विश नेटवर्क त्या ठिकाणी काम करणार आहे. ही आनंदाची बातमी. 6 ते 7 कॅमेरा सहित पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मोठ्या दणक्यात आपल्याला पाहायला मिळेल. लवकरच डिक्लेअर डेट होईल आणि बिगुल वाजेल त्या स्पर्धेचा. आणि त्या स्पर्धेचे आयोजक विजयजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. रत्नाकांत पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. मी दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अग्री प्रीमियर लीग, आपुलकीची प्रीमियर लीग ही आपल्याला पाहायला मिळते. आवडती प्रीमियर लीग आहे APL. मातीशी नातं, कष्टाशी मैत्री आणि एकजुटीच्या भावना अर्थातच अग्री प्रीमियर लीग आपल्याला अनुभवायला मिळते पर्व 9 मध्ये. अगदी आपण विजयजी तरे साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. 85 रनचं लक्ष्य आहे, लक्षात ठेवा. सन्माननीय सचिनजी पाटील या मंचावर उपस्थित आहेत. सांगेगावचे रहिवासी असलेले मी निलेशजी वजे आपणास विनंती करेन की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सन्माननीय सचिनजी पाटील यांचा शुभ सन्मान निलेशजी वजे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
पहिलाच बॉल प्रणय घरतचा धमाका, तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. पहिल्याच बॉलवर आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार क्लास. अभिनंदन विश्वासजी पाटील. पहिल्याच बॉलवर जयेश पाटीलचा खरपूस समाचार घेतलाय. क्लास, टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट. सरळ बॅटचा वापर केलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना लगातार दुसरा षटकार. अजून एक षटकार आला तर मिलिंद काशीनाथ किनी साहेब मराठी धनका यांच्याकडून 500 रुपये मिळतील. सुपर स्टार्ट. 85 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर जशी सुरुवात हवी आहे तशी सुरुवात यावेळेला आपण पाहतायत. आणि लगातार 3 षटकार आले तर भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. ऊर्जा दिली जाते. आमच्या समालोचकांना सुद्धा त्यांनी मात्र भरपूर कलागुणांना ते वाव देतात. दरवर्षीप्रमाणे जेव्हा साखरे गावात येतो त्या वेळेला त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. भगवानजी पाटील साहेब यावेळेला चेंज ऑफ पीस केलं होतं. जयेश पाटीलकडे ती कला आहे. कलात्मकतेची गोलंदाजी तो नेहमी करताना पाहायला मिळतो. परंतु जेव्हा महत्वपूर्ण लढत असते त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. चांगला बॉल होता परंतु यावेळेला सन्मान दिला. प्रणय घरातला माहिती आहे प्रत्येक बॉल मात्र बॅटच्या रडार मध्ये येणारा नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल षटकार चौकार याच्यासाठी बनलेला नाहीये. त्यामुळे फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेले. 85 रनचं पाठलाग करत असताना संपूर्ण नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. रणरागिणी त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. हलक्याच्या हाताने प्रफुल्ल त्या ठिकाणी 1 रन ब्रँड आहे बहाडोलीचा. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. अगदी चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये संपूर्ण अग्री समाज बांधव आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण हे नटलेलं आपल्याला पाहायला मिळतं साखरेच्या मैदानात. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. तनिष येत आहेत. प्रफुल्ल डायरेक्ट फीड जर झाला असता तर कदाचित प्रफुल्लला परतावं लागलं असतं. ओ माय गॉड. 1 रन मिळेल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 धावा. राजेशजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. ग्रामपंचायत सफाळे त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. संतोषजी गावड जे टेंबी खोडावेच्या आहेत आणि त्यांनी काय रायमिंग वर्ड्स अतिशय चांगलं साखरे गावाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया त्यांच्या मुखातून व्यक्त केलेल्या आहेत आणि तेज पाटील साखरे यांनी आमच्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया अशा आहेत. चारोळी डोंगराच्या हिरवगार कुशीत वसलेलं एक सुंदर गाव. त्या डोंगरामधून सकाळचा सूर्योदय होताच उडती सुंदर अशी पाखरे. कुठलाही सण सोहळा असो रंग रंगोटीने रंगीबेरंगी पताके असे सजवलेले असे आवडते माझे गाव ते म्हणजे साखरे. चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य ठेवणारी, दुसऱ्याबद्दल चांगला आदर विचार करणारी, या सण सोहळ्यामध्ये त्यांच्या मनामध्ये सुद्धा उडतात आनंदाची पाखरे. असं माझं एकमेव गाव साखरे, साखरे आणि साखरे. धन्यवाद संतोषजी गावड साहेब. विजयजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. परेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. अप्रतिम. हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेले. सिंगल तर मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतायत प्रणय घरत. आज भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतो. कन्सिस्टन्सी, सातत्य. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. सत्य आहे. बॅटची एज घेत तनी छोटा पॅक बडा धमाका. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिलिंद मात्र चुकलेत. 17 रन. अमर पाटील यांच्याकडून थोडीशी दिलगिरी व्यक्त करीत आहोत. थोडंसं आज संपूर्ण एंटायर टीमला समजून घ्या.
आपली स्पर्धा आहे, त्यामुळे थोड्याफार चुका होणार, त्या ऍडजस्टमेंट करावं हीच नम्र विनंती असेल, कारण पाहुण्यांचं सुद्धा तेवढंच स्वागत सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. अतिथी देवो भव. फुलटॉस बॉल, सरळ बॅटचा वापर केला नाही. एक नंतर मेल. निकेत गावड मॅन फ्रॉम घाटीम पुढे सरसावतोय, फेकी करतोय, तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट. आई एकविरा ग्रुप माकनेच्या डगआउट मध्ये भरपूर समर्थक आले चीअर अप करण्यासाठी. हे स्टँड्स आहेत, ते एनर्जीचं पॉवर हाऊस आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 रन झालेत. 85 धावांचा पाठलाग करताना चेतन पाटील मॅन फ्रॉम अगरवाडी. चांगला बॉल होता, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. चेतन पाटील ज्यांनी जबरदस्त चर्चेत राहिलाय या अग्री प्रीमियर लीग पर्व 9 मध्ये, कारण त्यांच्या व्हिडिओ ज्या व्हायरल झाल्या 16 लाखच्या वर ती व्हिडिओ पाहिली गेली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्यांनी तिळगुळ भरवून मात्र प्रतिस्पर्धी संघाला सांगितलं की राग रुसवा मात्र तुम्ही कमी करा, ऋणानुबंध जपा. अप्रतिम पॅडल स्वीप खेळला गेलाय प्रणय गरेच्या बॅट मधून. सुपर टायमिंग. 4 रन चौकार. गुड शॉट. ब्रास बँड यावेळेला चौकाराचं स्वागत केलं गेलंय आणि चौकार आणि संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेले. 23 रन. धनश्री व श्री भगवान नारायण पाटील साखरे यांच्याकडून मंडळाला तब्बल 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. अतिशय चांगली बॅटिंग प्रणय घरात भन्नाट फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्या रिदम सहित बॅटिंग करतोय. इथून मात्र आपण पाहिला प्रफुल्ल चाणाक्ष आहे. प्रफुल्लने आता मात्र चेतन पाटीलला यावेळेला सांगितलं मोये मोये. प्रफुल्ल चाणाक्ष होते. तिथून मात्र ते पॉपिंग क्रीजच्या बाहेर यावेळेला येण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा केला नाही. अप्रतिम चांगला फटका, परंतु मिलिंदला निवडलंय. प्रणय घरात हताश. वाह वाह क्या बात है. हे तुम्हाला क्वचित आणि कदाचित पाहायला मिळेल. चेतन पाटील एक वेगळंच रसायन आहे. मंकट विकेट पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. गौरव किनी त्याला पुन्हा एकदा बोलवलं. त्यानंतर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे त्याचं ब्रीद वाक्य पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र हा अनोखा सोहळा या वेळेला आपण पाहताय सेलिब्रेशन करत असताना. मॅग्निफिसंट. चेतन पाटील हॅट्स ऑफ. 1000 रुपयाचे मानकरी ठरले. त्या दिवशी सुद्धा मात्र अशाच प्रकारचं वेगळं दृश्य पाहायला मिळालं. भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये पेंडिंग होते आणि आता सुद्धा या सेलिब्रेशनला तुम्हाला 500 रुपये दिले जात आहेत. चेतन पाटील आणि फक्त चेतन पाटील. मनीष निजाई यांच्या मुखातून निघालं कडक नंबर 1. मुनीत कुडू, मंजित कुडू, राज निजाई, साहिल पाटील असतील, विश्वास पाटील स्वतः प्रोप्रायटर, ऋषांक पाटील त्यात मध्ये ऍड झालेत स्कोरिंगच्या भूमिकेत. हॅलो राज पाटील, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सन्माननीय राहुलजी राजन साळुंके माकणे तसेच कौस्तुभजी तरे आपणास मी सन्मानपूर्वक मंचावर येण्याची विनंती करतोय. सन्माननीय राहुलजी साळुंके सर तसेच कौस्तुभजी तरे. मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून जे मैदानाला खरोखरच प्रत्येकाने कौतुक केलं. हे मैदान होतं कसं, झालं कसं, न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा. खऱ्या अर्थानं हा स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण याचा कायापलट आज जबरदस्त केला गेलाय. राजूदादा पाटील यांना हॅट्स ऑफ असेल. यावेळेला ऑन साइडला स्लोवर वन बॉल होता, जरूर खिचून मारला या बॉलला. निकेत गावड पुढे सरसावतील. 1 रन मिळेल. चेतन पाटीलने आज वेगळीच कला दाखवले. आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब बहाडोली गावातील अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन की सन्मानानं आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन या कार्यकारिणी समिती देवानंद वजे साहेब अध्यक्ष यांच्या वतीने आणि तमाम कार्यकारिणी समितीच्या वतीने आपलं सहर्ष सुस्वागतम. सन्माननीय निलेशजी जयवंत वझे दुपटण दिवेकर पाडा यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य प्राप्त होते. रोख रक्कम रुपये
3,000 रुपये आणि तसेच आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे त्यांचे सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. हॅलो, सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब बहाडोली, आपणास मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. आपण मंचावरती यायचं आहे. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब बहाडोली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 31 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 85 धावांचा पाठलाग करत असताना 31 रन. चांगला बॉल होता, समोरून फिरवलंय, पंचांकडे अपील केली परंतु पंच सहमत नाहीयेत. आणि इथून जर आपण पाहिला तर कोणत्याही प्रकारचं बॅट अँड बॉल मध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं. स्वप्नील पाटील डॉन त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, एक कॉन्सन्ट्रेशन कधी कधी लॅप्स करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तेच केलं. ग्रेट बॉलिंग, ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी. प्राक्तन किनी शिवनसे गावातून बिलॉंग करतोय. यावेळेला टप्पा चूक नाहीये, खूपच बाहेर वळाला हा बॉल आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 32 धावा. धनश्री पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागत. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय बळीरामजी पाटील यांच्या बळीराम यू पाटील यांच्या स्मरणार्थ भामिती बळीराम पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. मुकेश फायटर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. प्रशांतजी घरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागत. उमेशजी कुडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. सुदेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. चेतन पाटील खुल्या गट मधून चांगलं क्रिकेट खेळतोय. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर शिरसाळ फाट्याच्या मैदानात अग्री प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिले होते. सातत्य असायला हवं क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, पुल केलंय, फिल्डर आहेत परंतु इथे कॅच ड्रॉप्ड. झेल सुटलाय. झेल किती महत्वाचा असतो. टेक द कॅच अँड विन द मॅच. माजी अध्यक्ष कुणबी प्रीमियर लीगचे विनोदजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 34 धावा. आता विजयासाठी 18 बॉल आणि जवळजवळ 51 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 51 रन हे सामन्याचं समीकरण. 18 बॉल 51. 17च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. चला आपण या ठिकाणी सन्मानासाठी वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले आहे. भामिनी बळीराम पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, साखरे गावच्या रहिवासी आहेत. मी भूपेशजी गावात आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भामिनी बळीराम पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. प्रेक्षकांनो आता मात्र यावेळेला सतर्क राहा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल जर टिपतायत पर कॅच तुम्हाला आदरणीय सन्माननीय राजेजी घरत ग्रामपंचायत सदस्य सफाळे यांच्याकडून 1,000 रुपये तब्बल तुम्हाला मिळतील. आणि मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून 300 रुपये म्हणजे प्रत्येक झेलसाठी 1,300 रुपये. तसेच भामिनीताईंच्या दोन्ही सुकन्या या ठिकाणी आहेत, मी त्यांना सुद्धा आमंत्रित करतो. या आपला एकत्रितपणे सन्मान होईल. भूपेशजी गावात यांना सुद्धा आपल्याला सन्मानित करायचं आहे. भामिनी बळीराम पाटील यांच्या दोन्ही सुकन्या आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. अठरा बॉल 51 रन सामन्याचं समीकरण. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतायत. अठरा बॉल 51. व्हॉट अ मॅच. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आपण पाहिलंय, हिमतीने हारा परंतु हिम्मत हरू नका.
अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो इनसाइड आउट. क्लास टायमिंग प्रफुलच्या बॅट मधून कणखर दर्जेदार चौकार. गुड शॉट. आगरी प्रीमियर लीग 4. प्रवीणजी पाटील यांच्याकडून सच्चा अर्थात जयेश पाटील यांच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत त्या आतापर्यंत 35-38 धावा 38. संतजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक चांगले उत्कृष्ट समालोचक. दिप्पेजी आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. एक गुड लुकिंग ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 2 रन्स तर मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. तनिष छोटा पॅक बडा धमाका. तनिष यावेळेला पुढे सरसावतोय. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, नवतरुण उभारते सितारे खेळाडू, परंतु क्रिकेटच्या मैदानात चांगलं क्रिकेट खेळत असताना पाय जमिनीवर ठेवूनच क्रिकेट खेळा. हवेत उडू नका. 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला किंवा खेळाडूंना त्यांचा मात्र तिरस्कार करू नका. सन्मान राखा. कारण आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला तक्रार करू नका. या वेळेला ऑन साइडला 1 रन तर मिळते. दुसऱ्या रनसाठी पलटले होते. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी तत्वम जितेश वजय यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्मार्ट वॉच या ठिकाणी देण्यात येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41. अजून 200 ऍड झालेत प्रेक्षकांसाठी. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतायत तर निलेशजी वजे आणि अक्षय गरत यांच्याकडून 200 रुपये म्हणजे पर कॅचला 1500 रुपये लागले गेलेत. आणि महिलांनी जर झेल टिपला तर मिलिंद किनी यांच्याकडून 500 रुपये ऑलरेडी आहेत. आणि निलेशजी वजे आणि अक्षय गरत यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपये. जबरदस्त खचाखच भरलेलं हे मैदान. रेकॉर्ड ब्रेक. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग प्राक्तन किनीच्या बॅट मधून येतोय. 6. चौथा बॉल 38 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग. प्राक्तन किनी इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला आणि सरळ बॉलला फेकून दिलं 6 धावांकरता. जयेश पाटील थोडासा नाराज निराश, परंतु कमबॅक करणं जाणतो. विकेट मिळेल, डॉट बॉल येईल की षटकार चौकारांची भाषा बोलली जाईल. या वेळेला स्विच हिटचा परफेक्ट कनेक्शन. वा काय फटका खेळलाय. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. लगातार दुसरा षटकार. 6. अजून सुद्धा एक जर अजून षटकार आला तर 500 रुपये मिलिंद काशीनाथ किनी साहेब मराठी दणका यांच्या माध्यमातून आणि भगवानजी पाटील साहेब साखरे गावातील अनमोल रत्न यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे याच जर षटकाराला 1000 रुपये मिळतील. आणि संघाची धावसंख्या सामन्याचं समीकरण सोपं झालंय. 13 बॉल आणि 32 रन. वा प्राक्तन किनी. जयेश पाटील अनुभवी गोलंदाज आहे, परंतु त्याच्या समोर आज बिनधास्त खेळलाय. निडर मनाने चांगली बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला लो फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. चांगली फिल्डिंग. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 54 धावा. आता विजयासाठी 12 बॉल आणि 31 रन. सामन्याचं समीकरण सोपं झालंय. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये स्टेडियम मध्ये तिकीट विक्री केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या मॅचेस पाहायला मिळणार नाहीत. त्या स्वर्गीय शिकांजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही पर्वणी आहे. 12 बॉल 31 रनची आवश्यकता. ग्रेट मॅच. म्हणतात ना हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे.
जर हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला या धावा कराव्याच लागतील. जर पुढे वाटचाल करायची असेल तर डॉन किलर बिरवाडी टीमला या डिपेंड कराव्या लागतील. सामना अटीतटीचा रोमहर्षक आणि रंगतदार सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मात्र हार्दिक शुभेच्छा असतील. 12 बॉल 31 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. चेतन पाटीलचा हे निर्णायक षटक येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह डगआउट मध्ये पडलेला असावा डॉन किलर बिरवाडी सरपाडाच्या या डगआउट मध्ये. दोन्हीही ओनर या सामन्याकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत. स्वप्नीलजी पाटील, कमळाकर पाटील, अंकुश पाटील. तर एका साईडला आपण पाहिलं तर संघ आहे आई एकविरा ग्रुप माकणे. माकणेच्या संपूर्ण माकणेकरांचं लक्ष या सामन्याकडे लागलंय. 12 बॉल 31. अप्रतिम मॅच. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिलाच बॉल ह्या वेळेला अप्रतिम डॉट बॉल. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. 11 बॉल 31 रन. संतोषजी पाटील जॉन्टी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले दैसर गावातील. यावेळेला त्यांचं भव्य स्वागत. व्हॉट अ शॉट. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. आगरी प्रीमियर लीग षटकार 6 धावा. तर अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया बिमर आहे का. या पंचांना बिझी व्हावं लागेल. विरल नायर सर आहेत. डिसिजन पेंडिंग. बॅटरने यावेळेला मात्र थर्ड अंपायर रेफर केले गेले. DRS आहे. हॅलो, या ठिकाणी आपण मंचावरती पाहतोय दैसर गावचे सुपुत्र संतोष पाटील, अर्थातच एक लाडकं व्यक्तिमत्व जॉन्टी रोड्स म्हणून ज्यांनी बिरुदावळी या ठिकाणी मिळवलेली आहे. 40+ चांगले खेळाडू आहेत. फेअर डिलिव्हरी. 50+. ओके, 50+ हे चांगले खेळाडू आहेत. मी विक्रमजी घरात आपणास विनंती करतो की आपण या दैसरच्या जॉन्टीचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी एकत्रितरित्या दोघांनाही आमंत्रित करतोय. या आपला या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. क्रिकेट अगदी वयाची 50 जरी पालटली तरी सुद्धा क्रिकेट सोडणार नाही. अगदी जीवापाड क्रिकेटवरती प्रेम करणार आणि क्रिकेट खेळणार, क्रिकेट ही आवड असणार हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती होतोय. तसेच आपण मंचावरती पाहतोय 1 रन शॉट आणि त्यामध्ये आता 9 बॉल आणि 24 रन. श्याम तुकाराम जाधव साहेब कशित कोपर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी संदीपजी पाटील आपणास विनंती करतोय. या दरम्यान चौकार. या वेळेला चौकार येत असताना पाहायला मिळतोय प्राक्तन किनी आता थांबत नाहीयेत. प्रफुल्ल सारखा फलंदाज सुद्धा या वेळेला चांगली साथ देत असताना कॉन्ट्रीब्युशन करणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि आता बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. 8 बॉल आणि 20 रन. चर्चा आणि फक्त चर्चा या सामन्याची पाहायला मिळते. सामना होता कुठे आला कुठे. जिद्द चिकाटी कसब कला कौशल्य मानस मनसुबा हेतू उद्देश या सर्व काही गोष्टी असतील तर शक्य भरपूर आहे. स्लोवर 1 चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलला तेवढी मात्र जरूर उंची मिळाली नाही. असं वाटलं प्राक्तनला की बॉल बॅटवर येईल परंतु इथून खाली राहिला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय स्वप्नील पाटील. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 20 हा महत्वपूर्ण बॉल असेल. जर बॅटचा वापर केला गेला होता. बॅटचा टो लागतोय. रोहिदास पुढे सरसावतील 1 हँडने चांगली फिल्डिंग करतात. आता समीकरण आलेलं आहे ते 6 बॉल 19 रन. 6-19चं समीकरण. जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे परेश कुडू सरांकडे. सन्माननीय संतोषजी पाटील जॉन्टी फ्रॉम दैसर यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. धन्यवाद साहेब. तसेच आपण पाहतो या मंचावरती राजेशजी गरज साहेब ग्रामपंचायत सफाळ्याचे जे विद्यमान सदस्य आहेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विक्रमजी गरज साहेब. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राजेशजी गरज साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या राजेशजी गरज साहेब.
ग्रामपंचायत सफाळेचे विद्यमान सदस्य चला, दोन्ही टीमला एक विनंती असेल की आपला जो आनंद उत्सव जर साजरा करायचा असेल तर प्लीज आपणास एक नम्रतेची विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपला आनंद, आपला जल्लोष मात्र साजरा करायचा आहे, की जेणेकरून खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपण मंचावरती पाहतोय सन्माननीय प्रशांतजी घरत साहेब सफाळे, जे स्वतः सीए आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अक्षय घरत आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रशांतजी घरत साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. 6 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगला रंगतदार सामना प्राक्तनकीने एका साईडला आपण पाहतायत. प्रफुल्लने खूप सुरेख साथ दिले. बराच वेळ मात्र खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज राहिले. बॉल त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत आणि त्यामुळे मात्र आता परिपक्वता स्पष्टपणे दिसेल. तनिष सारखा गोलंदाज नवतरुण आहे, परंतु काय गेल्या मॅच मध्ये ओव्हर सूप पाहायला मिळाली. GT11 माकणे या टीम समवेत 4च धावांचं फक्त ते षटक पाहायला मिळालं. म्हणतात ना, चाइल्ड ऑफ द फादरमॅन, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. भवितव्य आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. सरपाडा या टीम मधून खेळत असताना छोटा पॅक बडा धमाका करून दाखवेल का? 6 बॉल 19. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर चेतन पाटील, तसंच राहावं लागेल त्याच मोमेंटला, कोणत्याही प्रकारची हालचाल न करताना. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक नंतर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटले, तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली. स्वप्नील मात्र धावतायत आणि चेतन पाटीलचं रिॲक्शन पहा, कारण इथून जर कदाचित एकच रन मिळाली असती तर प्राक्तनकीने नॉन स्ट्राइक एंडला असता, परंतु प्रफुल्लकडे सुद्धा मात्र ते टॅलेंट आहे. आता 5 बॉल आणि 17 रन, कारण या खेळामध्ये कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही. म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. त्यामुळे या क्रिकेटच्या खेळाला कमीच लेखून चालत नाही. आता प्राक्तनकीने बॅट बदलले, इरादे बदललेत का पाहायचंय. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. पाहायचं आहे प्राक्तनकीने मॅग्निफिसंट बॅटिंग, कदाचित थोडासा संदेश त्या ठिकाणी दिला गेला. प्राक्तनकीने पुन्हा एकदा लयबद्ध होईल का? 5 बॉल 17. यावेळेला फुलटॉस बॉल होता, ग्रीप बदलली, स्विच हिटचा फटका पाहायला मिळतो. स्विच केलं, 4 रन. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. 4 बॉल 13 रन. प्राक्तनकीनी नावाचं वादळ घुंगावलंय या मैदानात. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकताय. सुपर बॅटिंग. 4 बॉल 13. संदेजी पाटील यांचं सुद्धा आगमन व्यासपीठावर, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 4 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण. कोणत्या संघाला आता मात्र इथून वेट करावं लागेल? 1 वर्ष अर्थातच 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. पुन्हा एकदा स्विचिंगचा फटका जरूर खेळला गेला, बिटवीन द गॅप मध्ये आहे, परंतु फिल्डरने त्या वेळेला रोहिदासने जबरदस्त आक्रमकता फिल्डिंग मध्ये दाखवली. 2 रन्स मिळतील. स्वतःला झोकतायत, दाग अच्छे होते हे. आता बॉल आहेत 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. हॅलो, या ठिकाणी तरे फॅमिली या APL चा आनंद घेण्यासाठी मुख्य मंचावरती येत आहेत. सन्माननीय रमेशजी तरे, जे आपले सचिव आहेत योगेशजी तरे यांचे वडील, तसेच त्यांच्या सौभाग्यवती कांचन तरे आणि भारवी तरे यांचं आगमन होते. तसेच आपण पाहतो राजेशजी घरत आणि प्रशांतजी घरत सफाळे, जे राजेशजी घरत ग्रामपंचायत सदस्य सफाळे, तसेच चार्टर्ड अकाउंटंट प्रशांतजी घरत यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण धन्यवाद देऊया. 3 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. व्हॉट फील्डिंग, क्या बात आहे. इथून मात्र आपण पाहतायत रन्स मिळेल का? प्राक्तनकीनी व्हॉट मास्टर माइंड थ्रो. रोहिदास टायगर अभी जिंदा आहे. कशित कोपरचा खेळाडू, पंचांकडे दाद
जर मागितली, परंतु इथून मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय तो बॅटर नाही पोहोचलेत का, बॅट ग्राउंडिंग झाले का या आपण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय, डिसिजन पेंडिंग. यावेळेला हात जरूर पहिला स्पर्श झालाय की बॉल मात्र यावेळेला हे पाहिलं जाईल. सर्व खेळाडू येत आहे स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना. हेच आहे क्रिकेट, एक हात मैत्रीचा. क्रिकेटचा खेळच असा आहे की सुखदुःखामध्ये तुम्हाला मात्र याच क्रिकेटने येण्यासाठी भाग पडलं गेलं. याच खेळाने आपल्याला अनोळखी व्यक्तीशी मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. आणि इथे येतो डिसिजन OUT आउट. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 10 रन. दोन बॉल आणि 10 रन. आता चेतन पाटीलचं सेलिब्रेशन, डॉन यांचं सेलिब्रेशन वेगळं पाहायला मिळेल का, आतुरता तर लागले. इथून मात्र 2 बॉल 10, परंतु क्रिकेट आहे आणि समोर फलंदाज आहे चिराग तरे, ब्रँड ऑफ उमरोळी. कारण या स्पर्धेमध्ये त्याने त्याचा बोलबाला दाखवलाय. पहा काय जबरदस्त प्रेक्षकांची रेलचेल, त्यामध्ये गाड्या पार्किंग मध्ये. आणि असं वाटतं खरोखरच ज्या पद्धतीने मी गेल्या वर्षात रतनबुवा पाटील स्मृती चषक कव्हर केली, तिथे सुद्धा हे दृश्य पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या उद्या या स्पर्धेला. जर सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनो टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. 2 बॉल 10. सुपर, अतिशय चांगला हा दर्जेदार सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त ड्रोन कॅमेऱ्याचे हे व्ह्यू आपण पाहू शकता LED स्क्रीनवर. अगदी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप हा आहे आगरी प्रीमियर लीगचा वर्ल्ड कप, आगरी समाज बांधवांचा वर्ल्ड कप. मानाचा सलाम. 2 बॉल 10. जबरदस्त गोलंदाजी. मी कौतुक करेन ते तनिष पाटीलचं. आतापर्यंत त्याने मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. 1 चौकारा व्यतिरिक्त अचूक लाईन अँड लेंथ स्वीकारले. 2 बॉल 10. चिराग तरे, अभी नहीं तो कभी नहीं, हीच ती संधी आहे. यावेळेला चिराग तरे, मोठा फटका, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. भावेश पाटीलच्या हातामध्ये सेफ हँड. आता सेलिब्रेशन पहा ज्या पद्धतीने पाहायला मिळतं. 1 बॉल आणि 10 रन. चिराग तरेने चांगले प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. आता 1 बॉल आणि 10 रन. जबरदस्त सामना. रनआउट जिथे प्राक्तनकीने बाद झाला. रोहिदासचं मी कौतुक करेन, त्याने मॅच मध्ये आणलं. तिथे जर थ्रो व्यवस्थित झाला नसता तर कदाचित प्राक्तनने या बॉलवर सुद्धा षटकार ठोकला असता. परंतु क्रिकेटमध्ये बारीक सारीक गोष्टी, प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटच्या खेळामध्ये याच गोष्टी मायने राखतात. 1 बॉल आणि 10 रन. 1 बॉल 10. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सुंदर सामन्याचं जयेश पाटील या मॅचचा आनंद घेत असताना अजितजी वजे, मितेश पाटील, मिंकी दादा त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. पुन्हा एकदा बॉल तयार. 1 बॉल 10 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साइडला तनिषसाठी एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. गोलंदाज अनुभवी नव्हता, परंतु या वेळेला काय तनिषने जबरदस्त गोलंदाजी केली. वय वर्ष फार कमी आणि त्याला मात्र चेतन पाटील या वेळेला खांद्यावर घेऊन मिरवत असताना पाहायला मिळत आहेत. मिरवायला हवं. अप्रतिम. कमळाकर पाटील, अंकुश पाटील त्या ठिकाणी येत आहेत. हे ओनर आहे स्वप्नील पाटील, स्वतः डॉन. आणि आपण पाहू शकताय छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान, कीर्ती महान. तनिष पाटील, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघावर मात दिली. आणि इथून जर आपण पाहिलं तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. दहा मिनिटाचा ब्रेक असेल त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भावेश पाटीलला. 9 बॉल 30 रनची वादळी खेळी केली आणि त्यामुळे 84 पर्यंत मजल मारता आली. टॉस होईल आणि टॉस नंतर आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा